ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत सुपरफास्ट आढावा, पाहणार आहोत 100 हेडलाईन्स। 22 एप्रिलला काँग्रेस नेते संग्राम थोपटे भाजपात प्रवेश करणार। काँग्रेसनं सातत्यानं अन्याय केला, थोपटेंनी व्यक्त केली खंत। विकासाला गती द्यायची असेल तर पक्ष बदलावा लागेल, थोपटेंचं वक्तव्य। ज्या पक्षानं तुम्हाला नावारूपास आणलं त्या पक्षावर आरोप करू नये, नाना पटोलेंचा संग्राम थोपटेंना सल्ला। जिकडे संग्राम थोपटे जायचं तिकडे अंधार, पटोलेंची प्रतिक्रिया। संग्राम थोपटेंनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा, वर्षा गायकवाड यांचा थोपटेंना सल्ला। ईडी सीबीआयचा वापर करून थोपटेंवर दबाव टाकला जात असल्याची गायकवाडांची प्रतिक्रिया। पुण्यात संग्राम थोपटेंनंतर काँग्रेसला पुन्हा धक्का, युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसेंचा राजीनामा। पक्ष संघटनेतील अनेक बाबी पटत नसल्याचा आरोप। समीर भुजबळ आणि आमदार सुहास कांदेंमध्ये पुन्हा जुंपली, अजित पवारांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही, भुजबळांचा दावा। तर भुजबळ अजितदादांकडून हुसकलेला माणूस, कांदेंची टीका। महाराष्ट्रात भाजप संघ बांधणीला नवबळ, 963 मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण। संघटन हेच खरं बळ या तत्वावर भाजपची तयारी। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली प्रक्रिया पूर्ण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात जनता दरबार, विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो नागरिक नागपुरात। नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडता आल्या। राज्यात 10,000 महिलांना पिंक ई रिक्षेचं वाटप, महिलांना सवलतीच्या दरात पिंक रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या योजनेची नागपुरातून सुरुवात। नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा ई रिक्षेतून प्रवास, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचीही उपस्थिती। पुण्यातील दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसवण्याच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट वाटप, कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात एक व्यक्ती लोडेड पिस्तूल घेऊन आल्याची माहिती, संशय आल्यानं सुरक्षा व्यवस्थापकांनी थांबवलं। नवघर पोलिसांकडून अधिक तपास सुरू। बीडमध्ये रणजित कासले विरोधात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल, आईच्या उपचारासाठी व्यावसायिकाकडून 6 लाख रुपये घेतले, मात्र वारंवार मागणी करूनही परत न केल्यानं अंबाजोगाईत गुन्हा दाखल। रणजित कासलेला दिलेले 10 लाख मुलाच्या फीसाठी बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे सुदर्शन काळ यांचं एबीपी माझाकडे स्पष्टीकरण। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला निवडणुकीत परळीत ड्युटी नव्हती, जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल सादर। रामनवमीच्या पार्श्वभूमीवर वडाळा परिसरातून शोभायात्रा, वकील गुरुरत्न सदावर्तेंचा सहभाग। ग्रामभक्तांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार, सदावर्तेंची प्रतिक्रिया। रामाच्या रॅलीआधीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा राडा, वडाळ्यात पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। रॅलीसाठी आग्रही असलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून हनुमान चालिसाचं पठण, विहिंपच्या रॅलीपूर्वीच पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता। वडाळ्यातील रॅलीत राडा जो झालेला होता त्याची मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वडाळा पोलीस स्टेशनला जाऊन माहिती घेतली। पार्ल्यात तोडकाम झालेल्या जैन मंदिराचा ढिगारा हटवला, जैन मंदिराच्या जागी आजपासून पूजा अर्चा सुरू। मंदिराचा शिष्टमंडळ पालिका आयुक्तांची भेट घेणार। जैन मंदिर तोडकामावरून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा नाटक करतायत। लोढा जैन समाजाला नागरिकांना खोटं सांगत असल्याची आदित्य ठाकरेंची टीका। 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी अनेक अडथळे पार करून 17 वर्षांनंतर सुनावणी पूर्व, अखेर 8 मेला निकाल लागणार। पुणे पोलीस डॉक्टर घैसास यांना उद्या नोटीस पाठवणार, डॉक्टर घैसास यांना पुन्हा पोलीस चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहिती। तनिषा भिसे प्रकरणात डॉक्टर घैसास यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता बाकी हॉस्पिटल्स ही पुणे पोलिसांच्या रडारवर। सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, इंदिरा आयव्हीएफला नोटीस पाठवण्यात येणार, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची माहिती।
10 महिन्यानंतर अखेर नाशिकच्या माहेश्वरी कांबळे मृत्यू प्रकरणी न्याय. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जितेंद्र आव्हाडांकडून ठाणे नालेसफाईची पाहणी. आव्हाडांनी स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. अकोल्याच्या उगवा गावात नळाला तब्बल महिनाभरानंतर पाणी. गावकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ. पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उगवा गावातील पाणी टंचाईची दखल. आमदार अमोल मिटकरींशी साधला संवाद. तर पाणी टंचाईचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावणार असल्याची अमोल मिटकरींची माहिती. तालुका पातळीवर पाणी पुरवठ्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी जलदूत ॲप वापरावं. विखेंच्या सूचना. पाणी टंचाई असलेल्या भागात जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई दूर करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. भर उन्हाळ्यात नंदुरबार बस स्थानकात पाण्याची टंचाई. मालमत्ता कर न भरल्यानं नगरपालिकेनं बस स्थानकाचा पाणी पुरवठा केला खंडित. स्थानकावर प्रवाशांसाठी टँकरच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता. नांदेडच्या चिंचळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा. पाण्यासाठी महिला पुरुषांची कसरत. शौच खड्ड्यातील दूषित पाणी विहिरीत उतरत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत असल्याची माहिती. मराठीऐवजी हिंदी भाषा अनिवार्य केलेली नाही. नव्या धोरणानुसार 3 भाषा अनिवार्य असल्यानं हिंदी भाषेची निवड. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. हिंदी भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी हिंदी वाद निरर्थक. माजी मंत्री दीपक केसरकर यांचं प्रतिपादन. नव्या शैक्षणिक धोरणात मराठी आणि हिंदीची सांगड घालण्याचा प्रयत्न. केसरकरांचं वक्तव्य. मुंबईसह राज्यभरात तापमानाचा पारा वाढला. मुंबईमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस खाली नोंदवलं जात असलं तर दमट वातावरणामुळे उकाड्यात वाढ. विदर्भात 21 ते 23 एप्रिल दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा. अकोला, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आणि यवतमाळमध्ये तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज. गोंदियाचं तापमान 42 अंशांवर. अशा ट्रॅफिक सिग्नलवर थांबल्यानं उन्हामुळे नागरिक त्रस्त. तर दुपारी 12 ते 4 पर्यंत सिग्नल बंद करा. नागरिकांची वाहतूक विभागाकडे मागणी. चंद्रपूर जिल्ह्यात 44.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमान. अकोल्याचा पाराही 44 अंशांच्या पलीकडे. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त. रायगड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला. 40 अंशांवर जिल्ह्याचं तापमान गेल्यानं नागरिक पुरते हैराण. 154 वर्ष जुन्या कर्नाक पुलाचं बांधकाम वेगानं. 10 जूनपर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट. देशातलं पहिलं आंतरराष्ट्रीय सी क्रूज टर्मिनल उद्यापासून सेवेत. केंद्रीय बंदर मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते होणार उद्घाटन. बदलापूर स्थानकावर 12 मीटर लांबीचा डेक बांधायला सुरुवात. फलाट क्रमांक 1 कायमस्वरूपी बंद. यापुढे फलाट क्रमांक 1A वरूनच प्रवाशांना ट्रेन पकडावी लागणार. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो 8 मार्गिकेचा आराखडा पूर्ण. लवकरच सिडकोकडून याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार. परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर पुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलं. निवेदन देऊनही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. पुलाचं काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. नागपूरच्या उमरेडमध्ये आकाशातून धातूचा तुकडा पडल्याचा दावा. 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा घरावर आदळल्यानं नागरिकांमध्ये काहीशी खळबळ. आमदार विक्रमसिंह पाचपुतेंच्या मागणीची सरकारकडून दखल. FSSAIनं अॅनालॉग पदार्थांबाबत हरकती मागवल्या. राज्य सरकारकडून FDA विभागात 196 अधिकाऱ्यांची नियुक्ती. दौंड तालुक्यात वासुंदे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन. अनेक बैलजोड्या शर्यतीमध्ये सहभागी. शर्यत पाहण्यासाठी खासदार सुप्रिया सुळेंची उपस्थिती. रत्नागिरीतल्या गणपतीपुळेजवळ असलेल्या मालगुंडला पुस्तकांचं गाव अशी नवी ओळख. वाचन संस्कृतीस वाढीला लागावी, साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी मालगुंड पुस्तकांचं गाव या उपक्रमाचं उद्घाटन. पालकमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न.
ठाण्यात शंखप्रेमींकडून तब्बल 670 शंखांचं प्रदर्शन, 140 जातीचे 670 शंख प्रदर्शनासाठी उपलब्ध. मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आदेश, बांदेकर संतापले. सोशल मीडियावर मृत्यूबाबत अनेक खोट्या पोस्ट व्हायरल, तर आपण सुदृढ असल्याची बांदेकरांची व्हिडिओ पोस्ट करून माहिती. भिवंडीतील 17 वर्षीय शोएब शेख हत्येप्रकरणी दुसऱ्या आरोपीला अटक. मौलवी निशार रजाला कल्याण रेल्वे स्थानकातून अटक. इंदापूर शहरातील जुन्या कचेरी रोडवर डॉक्टर प्रदीप दडस यांच्यावर हल्ला, आरोपींकडून वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या. तरुणीचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे तरुणीच्या आईची पत्राद्वारे न्यायाची मागणी. कोल्हापूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाबा देसाई यांचं निधन. वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील आंबेगाव परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकाची हत्या. जागेच्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती. मुंबईच्या विक्रोळी पूर्वमध्ये बोलेरो पिकअपमधून गोमांस जप्त. सुमारे 800 किलोचं गोमांस पोलिसांकडून जप्त करण्यात आल्याची माहिती. नाशिकच्या पेट्रोल परिसरातील एसटी वर्कशॉपमध्ये भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. नाशिकच्या मालेगावात 3 राहत्या घरांना भीषण आग. खुद्दारनगर भागातली घटना. आगीत लाखोंचं संसारोपयोगी साहित्य जळून खाक. कोस्टल रोडवरून पडून ट्रॅफिक वॉर्डनचा मृत्यू. भरधाव टेम्पोचा पाठलाग करताना समुद्रात पडून मृत्यू. या प्रकरणी गावदेवी पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद. हिंगोलीच्या आसेगाव शिवारात बैलगाडी पिकअपचा अपघात. शेतकरी पंडितपुळे आणि एका बैलाचा अपघातात मृत्यू. यवतमाळच्या दिग्रसमध्ये लग्नातून परत येत असताना एका दुचाकीला आयशारची धडक. जबर धडकेत एकाचा जागीच मृत्यू. भाईंदरमधील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा वडिलांचा आरोप. चालत्या रेल्वेवर अज्ञातानं दगड मारल्यानं चिमुकलीचा मृत्यू. सोलापूरच्या होडगी टिकेकरवाडी स्टेशन दरम्यानची घटना. नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात बाळंतीण महिलेचा मृत्यू. शिंदेंच्या शिवसेनेचं आंदोलन. हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. रायगडच्या तळा शहरात श्वानाला रेस्क्यू करण्यासाठी गेलेल्या टीमला नाल्यात आढळली बंदूक. रेस्क्यू टीमने ही बंदूक पोलिसांच्या हवाली केली. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू. जालन्यात शिवपुराण कथेच्या कार्यक्रमात वादामुळे लोखंडी रॉड कोसळला. 25 जण जखमी. कार्यक्रमस्थळी 5000 भाविक उपस्थित असल्याची माहिती. मुंबईच्या वर्सोवा पोलिसांकडून मोबाईल चोराला अटक. बंद घराच्या खिडकीतून घरात प्रवेश करून तो मोबाईल चोरायचा. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोराला दणका दिला. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्यांच्या अड्ड्यावर छापा. कारवाईत 3 ताब्यात, तर फरार झालेल्या अन्ना आरोपींचा शोध सुरू. मुंबईत आयपीएलवरील सट्टेबाजावर कारवाई. गुन्हा शाखा 11च्या पोलिसांकडून सट्टा लावणारा ताब्यात. बेटिंग रॅकेटमध्ये अनेकांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय. मुंबईच्या विक्रोळी पूर्वमध्ये बोलेरो पिकअपमधून गोमांस जप्त. जवळपास 800 किलोचं गोमांस जप्त. नाशिकच्या येवल्यात गोरक्षकांवर हल्ला. घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या विंचूर चौफुलीमध्ये रास्ता रोको. शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला. जखमी पर्यटक उपचारासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात दाखल. 1.5 महिन्यात 3ऱ्यांदा हल्ला. नंदुरबार जिल्ह्यात कत्तलीसाठी आणलेल्या 19 गोवंशांची पोलिसांकडून सुटका. आरोपींकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. वसई विरारमध्ये अग्निशमन सेवा सप्ताहानिमित्त भव्य वाहन रॅली. अग्निशमन दलाच्या ताफ्यातील विविध प्रकारची आधुनिक वाहनं रॅलीमध्ये सहभागी. वाशीमध्ये अग्निशमन विभागाची जनजागृती रॅली. अग्निशमन दलाचा सुरक्षा सप्ताहानिमित्त अग्निशमन दलातील वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन.
ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात नागरिक आक्रमक. वर्तकनगरमधील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून होणार, मात्र या निर्णयाला म्हाडामधील नागरिकांचा कडाडून विरोध. सांगलीच्या वसगडे गावातील शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. बेकायदेशीरपणे रेल्वे प्रशासनानं जमिनी ताब्यात घेतल्या, मात्र मोबदला दिला नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप. साताऱ्यातील पोवई नाक्यावर विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन. पश्चिम बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी यासह विविध मागण्यांसाठी हिंदू संघटनांची निदर्शनं. बीडमधील सरस्वती नदीतील शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून टाका. परळी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी. तर शॉपिंग कॉम्प्लेक्स न काढल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. सांगलीतील बिळाशी गावात यात्रेनिमित्त गौतमी पाटीलचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न. बिळाशीमधील अमर पाटील यांच्या पुढाकारानं कार्यक्रमाचं आयोजन. शिवसेना खासदार रवींद्र वायकरांच्या माध्यमातून दिल्लीत पहिल्यांदाच आंबा महोत्सवाचं आयोजन. 30 एप्रिलला पंतप्रधानांच्या हस्ते होणार आंबा महोत्सवाचं उद्घाटन. राज्यात अवघ्या 17 दिवसात 831 टन हापूस आंबा निर्यात. अमेरिकेला सर्वाधिक 372 टन आंब्याची निर्यात. अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा काढणीसाठी शेतकऱ्यांवर परप्रांतीय मजुरांची मदत घेण्याची वेळ. मध्य प्रदेशातील अनेक मजूर सध्या जिल्ह्यातील विविध भागात शेती कामामध्ये व्यस्त. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यात युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग. चिकू आणि खरबुजाच्या लागवडीतून लाखोंचं उत्पन्न. 5 एकरमधून कमावले 8 लाख रुपये. युवा शेतकऱ्यानं डाळिंबाच्या बागेला केलं क्रॉप कव्हरचं आच्छादन. धाराशिवमध्ये उन्हाचा पारा 40शी पार गेल्यानं शेतकऱ्याची अनोखी शक्कल. नवी मुंबईच्या नेरूळमधील डीपीएस तलाव फ्लेमिंगोंसाठी संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित. पर्यावरणप्रेमींकडून विजय रॅली काढून आनंद व्यक्त. पालघरमध्ये पशुपक्ष्यांच्या दाण्यासाठी पाण्यासाठी सरसावले चिमुकले. सुतारपाडा परिसरात लहानग्यांकडून पक्ष्यांसाठी घरटी खाद्य आणि पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था. डीआरडीओचे महासंचालक आणि ब्रह्मोसचे व्यवस्थापकीय संचालकांनी केली तुळजाभवानीची पूजा. डॉक्टर जयतीर्थ आर जोशींचा मंदिर संस्थांच्या वतीनं सन्मान. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा लेकीच्या लग्नात भन्नाट डान्स. पत्नी सुनीता यांच्यासोबत सामी गाण्यावर थिरकले. जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्ग 44 वर मुसळधार पावसानं भूस्खलन. महामार्गाचं अनेक ठिकाणी नुकसान. जम्मू काश्मीरच्या विविध भागात रात्री मुसळधार पाऊस. पावसामुळे रामबन भागात भूस्खलन. 3घांचा मृत्यू. तुफान पावसामुळे अनेक घरांचंही नुकसान. जम्मू काश्मीरमध्ये बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनतर्फे बर्फ हटवण्याचं काम. बाल्टा सोनमार्ग अमरनाथ मार्गावरची ही दृश्य. पाकिस्ताननं अवैध पद्धतीनं तुरुंगात डांबलेल्या कुलभूषण जाधव यांना अपील करू दिलं नाही. पाककडून आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशाचा भंग. पाकच्या संरक्षण मंत्रालयाची कबुली. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. बांगलादेशच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोकडून इंटरपोलला 12 लोकांविरुद्ध रेड नोटीस जारी करण्याची विनंती. यादीत शेख हसीना यांचंही नाव. नायजेरियात 56 जणांची गोळ्या झाडून हत्या. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात. हल्लेखोरांचा शोध सुरू. भारत आणि फ्रान्स 28 एप्रिलला 26 राफेल सागरी लढाऊ विमानांसाठी करार करण्याची शक्यता. 26 मरीन राफेलसाठी 64,000 कोटींच्या कराराची अपेक्षा. अमेरिकेत हजारो नागरिकांच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात तीव्र आंदोलन. ट्रम्प प्रशासन लोकशाही विरोधी असून संस्था कमकुवत करत असल्याचा नागरिकांचा आरोप. स्थळ स्नोफ्लॉवर खालिद शिवाजीसह जुनं फर्निचर. चित्रपटाची कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड. 2017 साली मनसे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. मात्र ठाकरे वरच्या मजल्यावरून तळमजल्यावर सुद्धा आले नाहीत. मनसे नेते संदीप देशपांडेंची मनसे शिवसेना युतीवर प्रतिक्रिया. महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठी एकत्र यायला पाहिजे असं नाही. मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. भोंग्याविरोधी आंदोलनात 17,000 मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले. उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसे नेते संदीप देशपांडेंचा सवाल.
मागचे अनुभव पाहता उद्धव ठाकरेंच्या शब्दावर कसा विश्वास ठेवावा, मनसे नेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल. उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर आनंदच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मतभेद विसरून एकत्र येत असतील तर काही वाईट नाही, फडणवीसांचं वक्तव्य. युती प्रस्तावासंदर्भात फडणवीसांना किती आनंद झालाय आम्हाला माहिती, ते खऱ्या भावना चेहऱ्यावर दाखवणार नाहीत, संजय राऊतांचा टोला. महाराष्ट्राच्या हितासाठी जीव तोडून काम करायला तयार, मराठी माणसाचा स्वाभिमान हेच आमचं ध्येय, संजय राऊतांची प्रतिक्रिया. राज आणि आशिष शेलारांच्या मैत्रीत दुरावा असल्याचं चित्र, माझ्या दृष्टीनं माझे वैयक्तिक मित्र वगैरे होते, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आशिष शेलारांचं वक्तव्य. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना साथ घातली की अट, ठाकरे बंधूंच्या संभाव्य दिलजमाईवर मंत्री आशिष शेलारांचा टोला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन भाऊ एकत्र येत असतील तर स्वागतच, राज आणि उद्धव ठाकरे यांचा आदर्श घेत तुतारी पक्षानंही अजित दादांच्या नेतृत्वात एकत्र यावं, आमदार अमोल बेटकरींचं वक्तव्य. राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर शरद पवारांचा बोलण्यास नकार, शरद पवार पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना बंधूंबाबत विचारलेला प्रश्न पवारांनी टाळला. राज ठाकरेंची सेना सोडल्यानंतर राज उद्धव दोघांनाही फोन केला होता, भुजबळांनी सांगितला शिवसेना फुटी वेळचा प्रसंग, मात्र दुर्दैवानं जे व्हायचं तेच झालं, भुजबळांकडून खंत व्यक्त. राज ठाकरेंना अटी घालून नमवणं सोपं नाही, अशी युती होऊ शकत नाही, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. उद्धव आणि राज यांची युती झाली तर मुंबई महापालिकेत महायुतीला काहीही फरक पडणार नाही, आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणूस एकत्र येईल, युतीच्या चर्चेवर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं विधान. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघे भाऊ महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं झाल्यास निर्णय दोघे भाऊ घेतील, मात्र एकत्र आल्यानंतर भाजपला फायदा होणार, अशा टीका टिप्पणी अन्य नेत्यांनी करू नये, ठाकरे पक्षाच्या केदार दिघेंचं वक्तव्य. मराठी माणसासाठी एकत्र येणं चांगलं, मात्र त्यासाठी काम करावं लागेल, राज उद्धव युतीबाबत बच्चू कडूंची प्रतिक्रिया. मुंबई पालिकेवर डोळा असेल त्यामुळे मलिदा खाण्यासाठी एकत्र येत असतील, ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर शिवसेना प्रवक्ते राजू वाघमार यांची टीका. उद्धव आणि राज ठाकरे दोन्ही किरकोळ एकत्र येऊन काय होलसेल दुकान उघडणार का, सदावर्तेंचा खोचक टोला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव आणि राज ठाकरेंचे एकत्र बॅनर झळकले, ठाण्यातील पडवळ नगर परिसरात बॅनरबाजी. आणि या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची, मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत रहा एबीपी माझा.